नरखेड़ में एमआईडीसी में जगह नहीं है, इसलिए कुछ उद्योग नहीं आ सकते। इससे यहां एक नए एमआईडीसी की मांग उठी। इसके लिए प्रस्ताव तैयार कर राज्य सरकार को सौंपा गया। इस क्षेत्र के विधायक अनिल देशमुख ने इस मुद्दे को सत्र में कई बार रखा। हाल ही में आयोजित हाई पावर कमेटी में नरखेड़ में एमआईडीसी चरण 2 को मंजूरी दे दी गई है। एनसीपी शरद चंद्र पवार पार्टी के जीपी ने बताया कि यह मंजूरी पूरी तरह से फॉलो करने के बाद ही मिली है। हाई पावर कमेटी की मंजूरी लेने के लिए सलिल देशमुख ने मंत्रालय में उद्योग मंत्री उदय सामंत समेत संबंधित विभागों के सचिवों से कई बार मुलाकात की। सलिल देशमुख खुद अधिकारियों के साथ नरखेड़ जाकर जगह का उन्होंने निरीक्षण किया। राज्य सरकार ने नरखेड़ एमआईडीसी चरण 2 को हाई पावर कमेटी से मंजूरी मिलने के बाद अब प्रस्ताव राज्य सरकार को भेजा जाएगा। राज्य सरकार की मंजूरी के बाद जमीन की वास्तविक खरीद शुरू होगी। सलिल देशमुख ने यह भी कहा कि इस क्षेत्र के विधायक अनिल देशमुख वर्तमान में मुंबई में चल रहे मानसून सत्र में इस मुद्दे को जल्द से जल्द राज्य सरकार की मंजूरी दिलाने के लिए उठाएंगे, लेकिन मैं इसकी मंजूरी पाने के लिए लगातार प्रयास जारी रखूंगा। नरखेडमध्ये आपल्याला सांगताना आनंद होतो की गेल्या 5 वर्षापासून 4.5 पावणे 5 वर्षापासून आम्ही या एमआयडीसी पार्ट 2 साठी जे प्रयत्न करून राहिलो याचं कुठेतरी आपल्याला यश येताना दिसतंय आणि याची मंजुरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी भेटली आहे। जी जुनी एमआयडीसी होती ती तेवढ्याशा जमिनीवर नव्हती आणि ती त्या ठिकाणी आपण पाहाल लहान लहान उद्योगामध्ये पण ती त्या ठिकाणी पॅक झाली होती। आपल्याला एक मोठं औद्योगिक वसाहत तिकडे पाहिजे। मोठं औद्योगिक वसाहत नंतर तिकडे आपल्याला असणाऱ्या ॲग्रो बेस्ड कंपनी किंवा दुसऱ्या कंपन्या पाहिजे, जेणेकरून रोजगार असेल, स्वयंरोजगार असेल की इतर लहान व्यवसायाला पण तिकडे मोठ्या प्रमाणात चालना भेटेल। अशा पद्धतीचं आपल्याला आनंदाची गोष्ट आहे की त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या मदतीने पाठपुरावा करून या ठिकाणी आपल्याला ही आपली एमआयडीसीची जमीन तिकडे मंजूर झाली। सर किती वर्षांची? 4.5 वर्षाची त्या ठिकाणी मेहनत आपली आहेच आहे। त्या पूर्वीची पण संकल्पना आहे, आता शेवटचा पण त्या ठिकाणी टप्पा बाकी आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनमध्ये पण हा प्रश्न मांडला जाणार आहे। काल सुद्धा आपले उद्योग मंत्री नागपूरमध्ये होते, आम्ही भेटायचा प्रयत्न केला पण थोडंसं कदाचित त्यांचं शेड्यूल टाईट असल्यामुळे काही हरकत नाही, आम्ही त्यांना मुंबईला जाऊन त्या ठिकाणी भेटू आणि पुन्हा ही गोष्ट मार्गी लावू। या ठिकाणी अनिल देशमुख साहेब अडचणीत होते, 14 महिने ते तुरुंगात होते। माझ्यावर ईडीची त्या ठिकाणी समन्स होते, मला त्या ठिकाणी सातत्यानं बरेच गोष्टींमध्ये त्रास दिला जायचा। त्या ठिकाणी इन्कम टॅक्सची नोटीस मला दिली जायची, सीबीआयची नोटीस मला दिली जायची। माझी बहीण असेल, माझी मिसेस असेल, माझ्या घरची माझी आई असेल, त्या कोणालाच त्या ठिकाणी सोडलं नाही। माझी लहान मुलगी 6 वर्षाची, तिचा हात धरून या सीबीआय ईडीच्या ऑफिसरने येऊन त्याच्या ठिकाणी चौकशी करून त्या ठिकाणी त्यांच्यासोबत चुकीच्या पद्धतीने बोलणी केली होती। हे सगळं असताना 100हून जास्त धाडी माझ्यावर, माझ्या परिवारावर, इष्टमित्रांवर होत असताना सुद्धा आम्ही कुठं खचलो नाही। आम्ही आपल्या सगळ्यांच्या शक्तीने त्या ठिकाणी पाठपुरावा केला। सातत्याने अधिकारी असतील, एमआयडीसीचे सीईओ असतील, उद्योग विभागाचे सचिव असतील, त्यावेळेसचे मंत्री देसाई साहेब असतील, यावेळेसचे मंत्री सामंत साहेब असतील, खालचे डेप्टी सीईओ, ॲडिशनल सीईओ, सगळ्यांकडे नागपूरचे आरो, या सगळ्यांकडनं टप्प्याटप्प्यानं मेहनत करून त्या ठिकाणी पाठपुरावा करून हे आपण त्या ठिकाणी मंजूर करून गेले। या गोष्टीचा आपल्याला आनंद आहे। ते काय करू देतील ना काय करू देतील ते त्यांचा विषय आहे, पण मी तुम्हाला सांगतो हे मंजूर झालंय आणि हे जर का ते असं करतील तर त्या ठिकाणी त्यांना पण त्या ठिकाणी यायचंच आहे, त्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलं जाईल। सलील साहेब तुम्ही पूर्ण सत्यता आहे, पण त्या ठिकाणी आपण जर का मला पुरावा मागाल तर दुर्दैवाने ते कधी येणार आहे ते ठिकाणी मी देऊ शकत नाही। त्या माणसाला सुद्धा मी पाहिजे तर आपल्या पुढे करू, त्याची संमती असेल तर मी त्याला तुमच्या पुढे आणू शकेल आणि त्याच्यामध्ये काही लपवायची गोष्ट नाहीये। धाकदपटशाही केली, माझ्यावर अनेक वेळा त्यांनी त्या ठिकाणी हे केलं। मला तर अजूनही आठवतं पहिल्या धाडीमध्ये जेव्हा ते माझ्या घरी आले होते, सकाळी 6 वाजता ते लोक आले होते, मी घरी गेलो। घरी गेल्याच्या नंतर त्यांची पूर्ण फॉर्मॅलिटी झाली, तेव्हा कोरोनाची दुसरी लाट होती। कोरोनाची दुसरी लाट होती आणि क्वारंटाईन सेंटर किंवा आयसोलेशन सेंटर आपल्याला कल्पना आहे हे जागोजागी त्या ठिकाणी लोक करत होते। हे करत असताना मी त्यांना म्हणलं तुमचं झालं असेल कारवाई, तर म्हणे हो आमची कारवाई झाली। मी म्हणलं आता आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये काटोलला त्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर जे बनलं आहे तिकडे भेटीसाठी चाललो, तर त्या ठिकाणी परत त्यांनी म्हणलं नाही नाही अभी मत जाओ, तुम्ही कोण होता आम्हाला सांगणारा, हम जाएंगे नाही जाएंगे। आम्हाला लोकांनी निवडून दिले, लोकांचा विश्वास आमच्यावर आहे, आम्ही लोकांची सेवा करणार। आज लोकांचं आरोग्य धोक्यात होतं त्यावेळेस सुद्धा आम्ही हे सुद्धा फेस केलं आणि लोकांची सेवा पण त्याच पद्धतीने केली। तर तुमच्या या यशानंतर नरखेडला उद्योग मोठ्या प्रमाणात येतील,
नाही, निश्चित रूपाने याच्यामध्ये सबसिडी दिली जाईल, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. याच्यामध्ये दळणवळण चांगल्या पद्धतीनं, रस्ते असतील, वीज असेल, पाणी पुरवठा असेल किंवा असलेला कुशल मनुष्यबळ, हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू. नुसतं जमीन देऊन काय आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही, पण या सगळ्या सोयी सुविधा सुद्धा आपण त्या ठिकाणी देऊन एखादे उद्योजक येईल, तो सुद्धा मोठा झाला पाहिजे. तो मोठा झाला पण त्याचा सुद्धा विस्तार झाला पाहिजे, 2 पैसे चांगले त्याला भेटले पाहिजे आणि त्याने अजून लोकांना त्या ठिकाणी चांगलं तिकडं किंमत देऊन त्या ठिकाणी त्यांना चांगला पगार दिला पाहिजे आणि चांगले दुसरे पण उद्योग तिकडे पनपले पाहिजे. हा आमचा प्रयत्न राहणार. श्रीवल्ली इंफ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम्स. अब आपके सपनों का घर होगा अपना. आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इंफ्रा के साथ. वर्धा रोड, नागपुर में मात्र 9,90,000 से शुरू. महारेरा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना, झरी वर्धा रोड, पांचरी फार्म, शंकरपुर, बुट्टीबोरी, मोहगांव, जामठा, मिहान जैसे लोकेशन पर पाएं विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड, वाटर पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, electricity with attractive gate and many more facilities are available. 80% bank finance are also available. For more details, please contact 0712-350-7162. Office address F2122 Jayanti Nagri, 4 above Pursi Super Bazaar, Manish Nagar, Besa Road, Nagpur.